36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जग जाणणारे, शिस्तप्रिय वा वाणिज्याचे तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्य सहित चिंतक आणि म्हणजे जनतेचे राजे, असे आहेत छत्रपती शिवाजी महाराज. आणि यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. अहो, आपण त्यांचं जयंती करतो ठीक आहे, परंतु आपण त्यांचा एक तरी गुण घेतला पाहिजे. अहो, आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी जमलोय. काय केलं होतं राजांनी सांगायला पडलं तर वेळ कमी आहे, परंतु काय स्त्रीचा सन्मान करावा हे छत्रपती शिवरायांकडून शिकावं. अहो, ज्या वेळेस रांझ्याच्या पाटलानं त्याच्याच गावातल्या एका स्त्रीवर हात टाकला, तिची अब्रू लुटली, त्यावेळेस ती स्त्री शिवरायांजवळ गेली. जसं कळलं की अरे स्त्रीची अब्रू लुटली, ती पण पाटलाने, लगेच त्या पाटलाला बोलवण्यात आलं आणि आल्यानंतर मागं पुढे बघितलं नाही की अरे हे आपले जवळचे पाटील आहेत, हे आपले नातेवाईक आहेत, लगेच चौरंग करण्याचा आदेश दिला. असे होते छत्रपती शिवाजी महाराज. दिला रे आदेश, हात तोडले, दोन्ही पाय तोडले आणि कुठं ठेवावं? मंदिराच्या बाहेर दाराजवळ. जिजामाताने विचारलं का हो अशा नराधमाला जिवंतच का ठेवलं? शिवाजी महाराज म्हणले, जे कोणी सभेमध्ये होते त्यांना कळलं की अरे या महाराष्ट्रामध्ये, या स्वराज्यामध्ये स्त्रीवर हात उचलण्याची कशी परिणाम होतो, परंतु जे कोणी या ठिकाणी नव्हते त्यांना देखील कळायला पाहिजे, म्हणून त्यांनी त्याला त्या मंदिराजवळ ठेवलं. अहो, काय छत्रपती शिवाजी महाराज. खरंच मला आज देखील आनंद झाला की ज्या छत्रपती शिवरायांनी स्त्रीला एवढा मान दिला, स्त्रीला माते समान मानलं, आपण सर्वांनी देखील आज प्रांजलताई चिंतामणी यांच्या हातानेच पूजन केलं, म्हणून आपल्या सर्वांना देखील धन्यवाद देते आणि शिवजयंतीच्या शुभेच्छा देते आणि थांबते. रामकृष्ण हरी.